तर आज आपण या व्हिडिओमध्ये नवोदय स्कॉलरशिप या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा भाग दशांश अपूर्णांक या भागावरील काही प्रश्न बघणार आहोत। तर यासाठी आज आपण सर्वप्रथम प्रश्न घेतलेला आहे की 77/5 ही संख्या आपल्याला दशांशामध्ये दाखवायची आहे। तर आपल्याला येथे 77/5 चा आपल्याला भागाकार करायचा आहे। 5 × 5 5 × 5 उरले इथे 2, इथे झाले 27 म्हणजेच 5 × 5 = 25। आता उरले आपल्याकडे 2 उरले, 1 0 घेऊ म्हणजे इथे दशांश दिला आणि 5 × 20 म्हणजे हे दशांशमध्ये आपलं 15.4 असे आपल्याला उत्तर मिळालेले आहे। म्हणजे आपल्याला कुठलीही संख्या दशांशमध्ये लिहिण्यासाठी आपल्याला तिचा भागाकार करायचा असतो। तर आता आपण पुढील प्रश्न पाहू। तर आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे बेरजेचा की ही बेरीज करण्यासाठी आपण ही उभी मांडणी करून घेऊ म्हणजे 20.08 त्याच्यानंतर 20.008 त्यानंतर 20.0008 आणि लास्टला फक्त 20 त्याच्यापुढे काहीच नाही म्हणजे आपण 0.000 अशा प्रकारे मांडणी आपली झालेली आहे। 1 2 3 4 पद आहेत। तर इथे आपल्याला हे 8 ला 8 परत इथे सुद्धा 8 परत इथे 8 इथे 0 दशांशला दशांश परत हा 0 1 2 3 4 4 2 8 म्हणजे 80.0880 असं आपलं उत्तर इथे आपल्याला मिळालेलं आहे। यानंतर पुढील प्रश्न बघू। इथे आपल्याला गुणाकार दिलेला आहे। तर हा गुणाकार करत असताना 0.4 गुणिले 0.04 गुणिले 0.004 तर अशा प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचे असते, सर्वप्रथम जे अंक दिलेले आहेत त्यांचा आपण गुणाकार करून घ्यायचा। 4 × 16 आणि 16 × 64 आला। त्यानंतर दशांशचे घरे मोजायचे आहेत। इथे 1 हे 2 इथला 1 इथले 2 आणि हे 3 एकूण 3 आणि 3 6 आपल्याला दशांश 6ने द्यायचा आहे म्हणजे 1 2 3 4 5 6 त्यानंतर दशांश आणि मग हा 0 तर आपलं उत्तर येईल 0.410 आणि 64 अशा प्रकारे आपल्याला हा गुणाकार करायचा आहे। त्यानंतर परत आपल्याला हा गुणाकारच दिलेला आहे। इथे आपल्याला 0.1 गुणिले 0.05 गुणिले 0.001 इथे आपण मागील प्रश्नामध्ये जसं केलेलं आहे तसंच करू। हा 1 हा 5 आणि 1 चा गुणाकार करू। 5 × 5 म्हणजे फक्त उत्तर येईल आपलं इथे 5। त्याच्यानंतर आपल्याला दशांशचे घर मोजायचे आहेत। 1 हे 2 3 झाले आणि हे 3 6 म्हणजे 1 2 3 4 5 6 दशांश 0 असं उत्तर आपल्याला मिळेल। तर हा आपल्याला इथे दशांश दिसतो तर हा दशांश नसून फक्त हे 5 आहेत। पुढील प्रश्न पाहू आपला। तर आपला पुढील प्रश्न आहे बेरजेचा। आपण या बेरजेला सरळ मांडून घेऊ। 2.06666 त्यानंतर 1.666 परत 1.0666 आणि 16.6 जो भाग दिले नाही तिथे 0 घेतला तरी चालतो, नाही घेतला तरी सुद्धा चालतो। 6 6 12 हातच्या 1 आला, सायंत्रिक 18 आणि 1 19 परत हातच्या 1 आला, सायंत्रिक 18 परत 19ला 9 हातच्या परत 1 6 6 12 आणि 13 हातच्या 1 दशांशला दशांश 3 4 5 आणि 6 11ला 1 हातच्या 1 1 आणि 1 2 21.3992 असं आपलं ही बेरीज आपली आलेली आहे। यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू। आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे की 1 अधिक 1/10 अधिक 1/100 अधिक 1/1000 आपल्याला याला दशांश अपूर्णांकात मांडायचे आहे। यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपला छेद समान करून घ्यायचा आहे। म्हणजे इथे छेद नाही म्हणजे आपण इथे 1 घेऊ। आपला सगळ्यात मोठा छेद कोणता आहे
तर आपला आहे 1000. या 100ला 10ने गुणू, म्हणजे इथे सुद्धा आपल्याला 10ने गुणायचे. इथे आपल्याला 100ने गुणायचे आहे. 100 गुणिले 10 म्हणजे 1000 येईल. आणि इथे आपल्याला 1000नेच गुणायचे आहे. आणि इथे आपण 1000 घेऊ. तर आता असं केल्याच्या नंतर काय होईल की आपला पूर्ण जो काही छेद आहे तो 1000 येईल. तर अंशामध्ये 1000 एक 1000 अधिक 100 एक 100, त्यानंतर अधिक 1000, इथे 100, इथे 10 एक 10 आणि शेवटी 1. आणि छेदामध्ये सगळीकडेच आपल्याकडे काय आलेले आहेत आता 1000 1000 1000. तर आपण ते कॉमन 1000 घेऊ. त्यानंतर आता इथे आपण 1000 आणि यास पूर्ण तिन्ही 4ची बेरीज करू. 1000मध्ये 100 1100, 1100 10 आणि 1 11, म्हणजे 1111 छेदामध्ये 1000. तर इथे आपल्याला एकावर 3 शून्य असल्यामुळे इथे उत्तरामध्ये 3च्या नंतर आपण दशांश दिला तरी चालतो. म्हणजे 1 2 3 4 आणि इथे आपल्याला दशांश चिन्ह द्यायचे, म्हणजे आपलं हे उत्तर इथे मिळालं. अशा प्रकारे या प्रश्नाला आपल्याला दशांशमध्ये सोडवायचे होते. तर आपण पुढील प्रश्न पाहू. तर आपल्याला इथे दिलेला आहे प्रश्न की 44 छेदामध्ये 5 ही संख्या दशांशात लिहायची आहे. इथे आपल्याला भागाकार करायचा आहे. 5 एके 5, 5 8 40, उरले 4, 4 उरल्यावर 1 0 घेऊ. इथे दशांश, पुन्हा 5 8 40, 8.8 असं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आपला पुढील प्रश्न आहे 0.8 गुणिले 0.04 हा गुणाकार करायचा आहे. इथे आपण फक्त 8 आणि 4चा गुणाकार करू. 8 चौक 32. त्यानंतर दशांश चिन्ह द्यायचे आहे. तर इथे 2 आणि इथे 3ने दशांश, 1 2 आणि 3 दशांश 0.032 हे उत्तर आपल्याला इथे मिळालेले आहे. आपला पुढील प्रश्न दिलेला आहे आपल्याला बेरजेचा. बेरीज करत असताना आपण दशांश खाली दशांश व्यवस्थित मांडून घ्यायचे आहे. 1 1 1 4 वेळेस दिलेला आहे. दशांश 1, त्यानंतर 111, 1 1 1 दशांश इथे 11, परत फक्त 11 दशांश 111 ही आपल्याला बेरीज करायची आहे. 1ला 1 1 आणि 1 2, हे 3 दशांश, इथे 3 परत 3च, परत 2 आणि परत 1. तर हे उत्तर आपल्याला इथे मिळते. तर आपला पुढील प्रश्न आहे की इथे आपल्याला 2 अधिक 3 छेदात 10, सॉरी इथे 100 लिहिण्यात आले. आपल्याकडे इथे 3 छेदात 10 अधिक 5 छेदात 100 आणि 2 छेदात 1000 असं दिलेलं आहे. तर आपल्याला हे दशांश अपूर्णांकात मांडण्यासाठी आपल्याला हा छेद पूर्ण 1000 बनवायचा आहे. म्हणजे आपल्याला या पदाला 10ने गुणायचे आहे. मग इथे 5ला सुद्धा आपण 10ने गुणू. इथे आपल्याला 100ने गुणावे लागेल. 3ला 100ने गुणायचे. त्यानंतर इथे आपल्याला 1000ने गुणायचे आहे. मग 2ला 1000ने आपण इथे गुणू. मग इथे काय येईल आपलं 1000ने 2ला गुणले तर आपलं 2000 भेटेल आपल्याला. अधिक 3ने 100ला गुणले तर 300 भेटेल. 5ने 10ला गुणले तर 50 भेटेल. आणि शेवटी 2ला 2. आणि छेदामध्ये हा 1000 गुणाकार येतो, हा 1000, हा 1000 आणि हा 1000. सर्व गुणाकार 1000 येतात म्हणून फक्त 1000 आपण इथे घेतले. मग यानंतर आपल्याला काय करायचे आहे, अंशातली पूर्ण बेरीज करायची आहे. 2352, 2352 अशी आपली बेरीज आली. आणि छेदामध्ये 1000. मग इथे आपल्याला काय करायचे आहे, जशास तसा अंश आपण लिहिला. आपल्याला फक्त दशांश कितीने, एकावर जर 3 0 असतील तर उत्तरामध्ये 3ने दशांश देणे, म्हणजे 1 2 3 आपलं इथं दशांश येईल आणि 2.352 असे आपलं उत्तर मिळेल. तर अशा प्रकारे आपण दशांश अपूर्णांक या भागावरील काही प्रश्न पाहिलेले आहेत. अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला नवोदय स्कॉलरशिपमध्ये विचारले जातात आणि आपण एक व्यवस्थित समजावून सांगण्याचा एक प्रयत्न केलेला आहे इथे. तर निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.